मागास आणि गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शाळेत शिक्षण मिळावे यासाठी बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम RTI कायदा आणण्यात आला. या अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांना खाजगी विनाअनुदानित शाळेत शासन स्तरावर 25% जागेवर मोफत प्रवेश दिले जातात. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. RTIच्या माध्यमातून प्रवेश मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येते. तर ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो त्यांचं शैक्षणिक शुल्क राज्य शासन संबंधित शाळा व्यवस्थापनाला देत असते. इंग्रजी शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांचा मोठा ओढा असतो. इंग्रजी शाळेमध्ये शालेय शुल्क अधिक असल्यामुळं गरजू पालक RTIच्या माध्यमातून आपल्या पाल्याचा प्रवेश मिळवण्याकरिता धडपड करीत असतात. मात्र आज पावेतो राज्य शासनानं 2016 नंतर एकदाही शाळा व्यवस्थापनाला पूर्ण शुल्क परतावा दिला नाही. जिल्ह्यातील 251हून अधिक लहान मोठ्या शाळेचा जवळपास 60 कोटी रुपयांचा शुल्क परतावा थकीत आहे. RTI शुल्काची थकीत रक्कम मोठी आहे. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारने RTIचा पोरखेळ मांडून ठेवला आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शाळा प्रवेश देते, मात्र आता तर शुल्क परतावा मिळत नसल्याने संस्था चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. थकीत परतावा न मिळाल्यास महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन, इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. पार पडलेल्या बैठकीमध्ये अमरावती जिल्हा मेस्टाच्या सभेमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील RTI अंतर्गत 25% जागेकरिता ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून पालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांचा प्रवेश करण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे. नवीन नोंदणी ऑनलाईन स्वरूपात असल्याने ती घेतली जाईल, मात्र या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही असा निर्णय मेस्टाने घेतला आहे. या संदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. आपल्याला संबोधन करण्यासाठी थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे आपण नेहमीच खंदे पाठीराखे आहात असंच मी म्हणेल. पण आजपर्यंत आपण ज्या ज्या बातम्या, आमच्या ज्या ज्या व्यथा बातम्याच्या माध्यमातून मांडल्या आणि त्या सरकारपर्यंत पोचल्या आणि सरकारने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मग ते RTIचं रिएम्बर्समेंट असेल किंवा RTIच्या प्री प्रायमरीचा बाबतीमध्ये जो निर्णय असेल किंवा नव्यानं लॉकडाऊनच्या नंतर शाळा सुरू करण्यासाठी केलेला संघर्ष असेल, अनेक मुद्दे सांगता येईल की जे आपण ऐरणीवर आणले आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि इंग्रजी शाळा संस्थाचालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देऊ शकतो. आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश सांगण्यापूर्वी थकीत परतावा वेळेवर न मिळाल्यास नव्या शैक्षणिक वर्षात एकही इंग्रजी शाळा RTI प्रवेश देणार नाही असा आजचा एक मुद्दा होता. परंतु आजच्या या बैठकीमध्ये त्यामध्ये थोडा बदल करून, आपल्यासमोर पहिला मुद्दा आहे त्यामध्ये बदल करून आम्ही असं ठरवलं की विद्यार्थ्यांना प्रवेश न देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यापेक्षा आंदोलनाचा एक भाग म्हणून जोपर्यंत शासन त्याचा RTIचा थकीत फी परतावा देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं RTIचे जो काही फी परताव्याचा रेट शासनाचा ठरलेला आहे तो म्हणजे 17,676 रुपये किंवा शाळेची फी यापैकी जो कमी असेल तो फी परतावा म्हणून विद्यार्थ्याच्या पालकाकडनं आम्ही सर्वजण मागणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत की आमच्याकडे 400 विद्यार्थी आतापर्यंत RTIचे झाले आणि पैसे नाही मिळाले तर शाळा चालवायच्या कशा, शिक्षकांचे पगार करायचे कसे, लाईट बिल भरायचे कसे, या सगळ्या गोष्टीला उत्तर जर द्यायचं असेल तर शासनावरती एक दबाव आणणे गरजेचं होतं. आणि मग त्याचा विपर्यास, कारण शासनाने आमचे पैसे थकवलेले नाहीत तर RTIच्या विद्यार्थ्यांचे पैसे थकवलेले आहेत. म्हणून शासनानं इतर टेक्निकल कॉलेजप्रमाणे जर शासनानं त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला दिले पाहिजे असं काही नाही. म्हणून जोपर्यंत शासन आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत
च्या विरोधात एक आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकाकडनं RTच्या विद्यार्थ्याच्या पालकाकडनं आमची फीस मागणार आहोत असं एकमतानं आमचं अमरावती जिल्ह्यामध्ये ठरलं. मागील 10 वर्षापासून थकीत फी परतावा RTचा त्वरित द्यायला पाहिजे नेहमीचीच मागणी आपण नेहमी सांगतच आहोत. परंतु राज्यातील अनधिकृत शाळा आहेत. आपल्या जिल्ह्यात 45 शाळा अनधिकृत आहेत. कोणाच्या आशीर्वादाने चालतात माहीत नाही, पण त्या 45 अनधिकृत शाळा. मी डॉक्टर संजयराव तायडे पाटील, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळांनी आत्तापर्यंत RTचे जवळजवळ प्रत्येक वर्षी 1,09,000 प्रमाणे गेल्या 10 वर्षापासून आम्ही 13 लाख लोकांना विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेले आहेत. परंतु सरकारने आत्तापर्यंत वारंवार मागणी करून देखील आम्हाला त्याचा फी परतावा दिला गेला नाही वेळेवरती. जवळजवळ 2400 कोटी रुपये सरकारकडे आमचे थकीत आहे. सरकारने यावर्षी 2400 कोटीमधून फक्त 45 कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे विचार करू शकतो आपण की 45 कोटीमधून कोणत्या जिल्ह्याला किती येतील. एकट्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर 78 कोटी रुपये बाकी आहे. मग 45 कोटीमधून जर 78 कोटी रुपये जर प्रतिपूर्ती त्या विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर किती टक्के येतील? 50% पण वाटायला येणार नाही. ही अवस्था आहे. बाकी इतर जिल्ह्याची तर वेगळीच आहे. म्हणून या राज्यामध्ये वारंवार मागणी करून, लोकशाही मार्गाने आंदोलन करून, अनेक अधिवेशनं आणि मिटिंगा घेऊन, आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या भगिनींच्या माध्यमातून सरकारसमोर हा प्रश्न वारंवार ऐरणीवर आणला गेला. पण सरकारने मात्र त्या प्रश्नाला आमच्या तोंडाला पानं पुसली, त्या प्रश्नाला केराची टोपी दाखवली. पण यावर्षी नाविलाजानं आम्हाला सरकारच्या विरोधातील एक आंदोलनाचा भाग म्हणून एक पावित्र्य आम्हाला घ्यावा लागला. आणि तो पावित्र्य म्हणजे या राज्यामध्ये मेस्टाच्या इंग्रजी शाळेमध्ये जे RTनुसार ॲडमिशन होतील त्याचा प्रतिपूर्ती सरकार देईपर्यंत आम्ही पालकांकडनं विनंती करून, पालकांना आमच्या आंदोलनात सहभागी करून पालकाकडनं विनंतीपूर्वक ते फी आम्ही मागणार आहोत. आणि म्हणून पालकांना काही गैरसोय वाटू नये, त्यांनी गैर समजू नये म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो की पालकांनी ती प्रतिपूर्ती येईपर्यंत शाळेला फी द्यावी आणि सहकार्य करावे. दुसरा मुद्दा असा आहे आमचा की या राज्यामध्ये जी काही नवीन मान्यता येते किंवा नवीन दर्जावाढ शाळेला दिल्या जाते तर ती दर्जावाढीसाठी जे काही निकष लावले गेलेले आहेत ते निकष शिथिल करण्यात यावे. आणि अनधिकृत शाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. ज्या कोणाच्या आशीर्वादाने चालत असेल त्याचा शासनाने शोध लावावा आणि त्या अनधिकृत शाळा तात्काळ बंद कराव्या. खरं तर या मुद्द्यासाठी आम्ही आज बैठक घेतलेली आहे. धन्यवाद.